शित्तूर वारुण परिसरात वन विभागाकडून बिबट्याची शोधमोहीम सुरू. वारुण येथील पाटीलवाडीमधील रहिवासी अंकुश पाटील यांच्या घरातील पाळीव कुत्र्याला खायला चारत असलेल्या 3 वर्षाच्या बाळावर आणि कुत्र्यावर हल्ला होत असताना लोकांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे बिबट्याने घराशेजारील ओसात धूम ठोकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वारंवार हल्ले होत असूनही संबंधित वन विभाग ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचं दिसून येत असल्यामुळे स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे. यावेळी शाहूवाडी वन विभागाला अंकुश पाटील यांनी याची माहिती दिली असता वनरक्षक परीट यांनी तात्काळ ठिकाणाला भेट दिली, पण अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणि यंत्रसामुग्री अभावी बिबट्याची शोधमोहीम मात्र त्यांना तात्काळ करता आली नाही. दुसऱ्या दिवशी सायंकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी बिबट्याची शोधमोहीम केली, पण बिबट्या ड्रोन कॅमेऱ्यात कुठेही दिसून आलेला नाही. सदरच्या परिसरात रात्रीची गस्त वाढवून बिबट्याची शोधमोहीम सुरूच राहणार असल्याचे यावेळी वनपाल सदानंद जगताप यांनी म्हटलं आहे. लहान लेकरांचा जीव घेणारा बिबट्या लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावा अशी मागणी यावेळी परिसरातील ग्रामस्थांमधून करण्यात येते आहे. भारत 24 अपडेटसाठी उपसंपादक शिवाजी नांगरे. वन विभाग आहे फक्त डोळा करत आहे, फक्त डोळा कानाडोळा करत आहेत, या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. आज तसं सांगायला गेलं ते आमच्या शेतीमध्ये गव असतील, बिबटे असतील, रानडुकरं असतील, यांनी शेतीमध्ये काहीच ठेवलेलं नाही. म्हणजे आमचा उद्या जगण्याचा प्रश्न पण निर्माण झालेला आहे. जगण्याबरोबर आमच्या लहान लहान लेकरांना आज जर ही घटना घडत असेल तर आम्ही कुणाच्या सुरक्षेवरती जगण्याचा प्रयत्न करायचा. तर ह्या वन विभागाला माझा सक्त इशारा पण आहे की आपण ह्या गोष्टीचा तात्काळ दखल घेऊन सुरक्षा यंत्रणा करून, आपल्याकडे ड्रोन नाही आहे, अख्ख्या तालुक्यात आपल्याकडे एकच ड्रोन आहे. तुम्ही कशाची सुरक्षा लोकांची देत आहे? तुमच्याकडे काय आहे साधन? तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन देताय, आम्ही प्रयत्न करतोय. एखादी घटना झाल्यावर तुम्ही तेवढ्यापुरतं बोलताय, नंतर तुम्ही शांत. हा माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही लवकरात लवकर आपत्कालीन योजनेमध्ये सुरक्षेची साधनं ठेवा आणि आमच्या नागरिकांचा, आमच्या गावातील लहान लहान मुलांचा जीव वाचवा. त्यासाठी प्रयत्न करा. असे किती अजून बळी गेल्यावरती तुम्ही डोळा झाकणार आहे? तरी तुम्हाला माझी विनंती राहील की ह्या गोष्टीकडे तातडीने लक्ष द्यावे.